नमस्कार मंडळी. आज काय झालं माहिती आहे काय, सकाळ सकाळ भाजी काय करावी डब्याला हेच सुचत नव्हतं. म्हणून झटकीपट म्हणलं सोयाबीनची भाजी बनवावी. त्याआधी तुम्हाला एक मला सांगायचं आहे, प्लीज मंडळी माझं नवीन चॅनल आहे म्हणून इग्नोर करू नका. छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी खास दाखवणार आहे. आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ छान छान बघितले, चांगल्या चांगल्या कमेंट केल्यात, तर मला अजून छान छान व्हिडिओ बनवण्यास खूप असा उत्साह येईल. आता मला कसं माहिती आहे का, तुम्हाला खरं सांगते मी, नवीन चॅनल असले की लोक व्हिडिओ बघत नाहीत, सबस्क्रायबर कमी असले की व्हिडिओ बघत नाहीत. पण आता मी माझ्याकडून जेवढे होतील तेवढे प्रयत्न करून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते. तर प्लीज तुम्ही ना, दादा असाल किंवा ताई असाल, काकू असाल, मावशी असाल, कोणीही, आजी आजोबा माझे व्हिडिओ बघत असाल, तर प्लीज प्लीज आपल्या या लाडक्या ताईला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे. तर आता बघा, आज मी ना भाजीला काहीच नव्हतं म्हणून आणि मसाला ठेवला होता मी काल, थोडा मसाला जास्त झाला होता म्हणून काल जी रस्सा भाजी बनवली होती ना, तर त्यातला मसाला जास्त झाला होता म्हणून थोडा मसाला ठेवला होता. आणि ऐन वेळेस भाजीला काही नव्हतं, काय करावं डब्याला सुचना. म्हणून बघा, मी मस्त अशी सोयाबीनची चटपटीत झणझणीत अशी भाजी बनवणार आहे. भाकरी आणि सोबत भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खूप छान लागते. तर बघा, मी मसाला असा चांगला परतून घेतला. त्याच्यामध्ये चिकनचा लकीचा चिकन मसाला थोडासा टाकला, आपलं घरचं कोल्हापुरी तिखट टाकलं, हळद टाकली आणि थोडासा कलर येण्यासाठी ही लाल मिरची पावडर टाकली. ही लाल मिरची पावडर मी घरीच बनवलेली आहे आणि ती कशी बनवायची हे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज हो मंडळी, कमेंट करा, तुम्ही कमेंट करा. कमेंट केल्यानंतर मला कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून कुठून बघताय. तर प्लीज प्लीज या लाडक्या ताईला तुमच्या सपोर्ट करा. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आणि तुम्हाला फार कळकळीची विनंती आहे. आणि आता बघा, हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी आता इथे सगळं सोयाबीन टाकून घेतले. अगदी सोयाबीन शिजायला 5 मिनटं लागतात, कारण ऑलरेडी ते पाण्यामध्ये 10 मिनटं भिजलेले असतात. तर खूप छान भाजी होते, टेस्टी होते. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे. लगेच पाणी नाही टाकायचं, गरम पाणी घालायचं आहे. तर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि परत आपल्याला अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल, ही तुम्ही काय बडबड लावली आहे, पण नाही हो. कसं आहे माहिती आहे का, मला वाटतं की माझे पण व्हिडिओ तुम्ही पाहावेत आणि व्हिडिओला व्ह्यूज चांगल्या याव्यात असं वाटतं. कारण प्रत्येकाला गरज असते, म्हणूनच प्रत्येकजण काही ना काहीतरी करतो. तर तसंच माझं काहीतरी समजा तुम्ही, मलाही गरज आहे. तर इथे बघा, आता वरती मी जे मसाल्यातलं वाटीत पाणी टाकून थोडंसं ते मसाल्यातलं पाणी गरम झाल्यानंतर अगदी 5 मिनिटांनी मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. मला अगदी 2 वाट्या रस्साभाजी डब्यासाठी बनवायची आहे, त्याच्यामुळे जास्त बनवली नाही. तर इथे बघू शकता, आता अशा प्रकारे मस्त अशी तर्रीदार आपली सोयाबीनची रस्सा भाजी झालेली आहे. आणि आता आपल्याला परत ही 5 मिनटासाठी शिजण्यासाठी ठेवून देऊ. तर बघू शकता, इथे 5 मिनटानंतर आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. तर कलरही बघू शकता किती छान आलेला आहे. आणि तिचं म्हणजे तेल पण मी अगदी थोडंसं टाकलं आहे, जास्त तेल टाकलं नाही, कारण कमी भाजी बनवायची होती. तर खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे. तुम्ही इथे तिचा थिकनेसपणाही बघू शकता. आणि वरून हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची, खूप छान टेस्टी लागते आणि अगदी 5 मिनटात तयार होते मंडळी.
तर इथे बघू शकता मस्त अशी आपली मटणाच्या भाजीलाही मागे सारेल अशी झटपट सोयाबीनची रस्सा भाजी तयार आहे. तर अगदी स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना, फ्रेंड्सला शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती असेच कनेक्ट राहा. आता तुम्हाला मी ही भाजी या बाउलमध्येही काढून दाखवते. तर बघू शकता किती सुंदर अशी भाजी झालेली आहे. नक्की नक्की सबस्क्राईब करा मंडळी. अशाच नवनवीन रेसिपीमध्ये परत भेटू आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या या लाडक्या बहिणीला, ताईला, जे कोणी माझे व्हिडिओ बघत असाल त्यांना सर्वांना कळकळीची विनंती आहे, मला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून आभार.